हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी ऋषाली नरे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण जे आपलं रोजचं आयुष्य जगत असतो, हे आयुष्य जगताना आपल्याला असं कधी कधी वाटतं ना की आपले जे लहानपणी जे शाळेतले दिवस होते तेच खूप छान होते आणि अ, हे दिवस आपल्या आयुष्यात परत कधीच पलटून येत नाहीच. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच आपल्या बालपणीच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना आपण गमतीशीररित्या उजाळा देणार आहोत. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा. तर लहानपणी अशा मनामध्ये खूप वेगवेगळ्या कल्पना यायच्या आणि त्या कल्पना म्हणजे आपल्याला असं वाटायचं की त्या खऱ्या असतात. अशा कल्पनावर आपण लहानपणी विश्वास ठेवायचो. अशा गमतीशीर कल्पना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आम्ही लहान असताना शाळेमध्ये असं पेन्सिलला टोक करायचो आणि जे टोक केल्यानंतर हे चक्र तयार होतं. तर आम्ही असं म्हणायचो, ह्या चक्राला पाण्यामध्ये ठेवलं का त्याचा खोडरबर होतो. तर असे चक्र आम्ही असं जपून ठेवायचो. पण याचा खोडरबर कधी तयार झालाच नाही आणि असे चक्र असं वहीमध्ये पण चिटकवायचो. अशा पुढच्या पेजवर आम्ही चिटकवायचो. तुम्ही पण चिटकवायची का? कमेंट करा. तर दुसरी एक गंमत म्हणजे तुम्हाला सांगते. लहानपणी जर घरच्यांनी असं गोळ्या, चॉकलेट, कुरकुरे खायला जर पैसे नाही ना दिले, तर असं वाटायचं एक दिवस खूप मोठे होऊ, खूप पैसे कमवू आणि एक स्वतःचं दुकान टाकू आणि दुकान टाकल्यानंतर त्यातील सगळे कुरकुरे, चॉकलेट सगळे आपण स्वतःच खाऊन घेऊ. कधी कधी जर शाळेत जायचा खूप कंटाळा आला ना, तर असं वाटायचं उद्या सूर्य उगवूच नये आणि मग सगळीकडे शाळेला सुट्टी असेल. तर असं कधी झालंच नाही. सूर्य नेहमी उगवत होता आणि अजूनही उगवत आहे. इथून पुढे पण उगवत राहील. तर अजून कधी कधी जर आईने बदाबदा मारलं ना, तर असं वाटायचं खूप लांब निघून जावं, घरच्यांना अजिबात तोंड नाही दाखवावं आणि गेलं ना खूप पैसे कमवावं, खूप असं मोठं व्यक्ती बनून अचानक असं घरी परतावं आणि आईला एकदम आश्चर्याचा धक्का द्यावा. तर लहानपणी खूपदा असं वाटायचं छान असं टाय बेल्ट, मस्त छान शूज सॉक्स वगैरे घालून शाळेत जावं. पण आमच्या वेळी आम्हाला शूज कधी मिळाले नाही. आम्ही आपली साधी पॅरेगॉनची चप्पल घालायचो आणि शाळेमध्ये जायचो. कधी कधी असं वाटायचं की शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर चष्मा लागलेला असेल तर तो खूप हुशार आहे आणि असं. पण हा समज हा चुकीचा होता की प्रत्येक चष्मा लावलेला विद्यार्थी हुशारच असेल असं नव्हतं. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे आमची शाळा शक्यतो 15 जून 16 जून अशी उघडायची. तर 1ली ते 7वी पर्यंत आम्हाला बेंच वगैरे काही नव्हत्या, पण आम्ही त्यावेळेस खालीच बसायचो. पण ज्या वेळेस आम्ही हायस्कूलला गेलो त्यावेळेस बेंच होत्या आणि बेंच असल्यामुळं आम्ही काय करायचो, पहिल्या दिवशी जाऊन सर्वांच्या आधी बेंच पकडायची आणि जर चांगली बेंच आली तर ठेवायची, नाहीतर पहिली ती बेंच दुसऱ्या वर्गातून बदलून आणायची. असं कोणी कोणी केले कमेंट करा. तर आमच्याकडे समज होता, ज्या मुलाला म्हणजे मुलीला एक छान दप्तर असेल पाठीवरचं आणि चायना पेन असेल तर ती मुलगी किंवा मुलगा खूप म्हणजे श्रीमंत आणि आपण गरीब, असा एक समज होता आमच्याकडे. तर शक्यतो थोड्याफार मुलांकडेच पाठीवरचं दप्तर असायचं. बऱ्याचशा मुलांकडं आपली हातातली एक वायरची पिशवी असायची किंवा एक आपली गोलीची साधी छोटीशी पिशवी असायची. त्याच्यामध्येच दप्तर आम्ही शाळेमध्ये घेऊन जायचो. तर शाळेमध्ये असताना गुरुजी किंवा बाई एक वर्गातील मॉनिटर निवडून देत असत आणि जर वर्गामध्ये कोणी बोललं तर त्यावेळेचं नाव बोर्डवर लिहायचं, असं पद्धत असायची. तर आमच्या इकडं काय व्हायचं, जर एखादा बोलला त्याचं नाव लिहिलं आणि त्याच्यासोबत दुसरा बी बोलत असला त्याचं जर नाव लिहिलं नाही तर बाकीचे लगेच गोंगाट करायचे, त्याचं नाव लिहिलं, त्याचं का नाही लिहिलं. परत मुलींचं असं असायचं, माझंच का लिहिलं, ती पण माझ्याशी बोलत होती, तिचं काय नाही का नाही लिहिलं. असं खूप म्हणजे गमती जमती असायच्या. कधी तर ते नावं टिपण्यावरून इतके भांडणं पण व्हायचे. पण आता असं वाटतंय की छान होती ती एक पद्धत आणि त्यामुळं वर्गामध्ये शिस्त पण राहायची आणि मुलं पण शांत बसायचे. कधी कधी असं वाटायचं कशाला हे नाव टिपतात, उगाच आता बाईंचा मार खावा लागेल. पण आता असं वाटतंय ती पद्धत छान होती, म्हणजे उत्तम होती. शाळेत असताना जो मॉनिटर निवडायचा आहे त्यासाठी एक छोटीशी निवडणूक घेतली जायची आणि त्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला छान मतं पडली ना, आपण जर मॉनिटर म्हणून निवडलो
तर असं वाटायचं जसं काय आपण एखादं मोठं इलेक्शनच जिंकून आलोय की काय. शाळेत असताना ज्या मुलींचे लांब केस आहेत त्यांना अशा दुमडून वेण्या घालाव्या लागायच्या आणि ज्यांचे छोटे आहेत त्यांना असे दोन गोंडे म्हणू शकता किंवा बहु म्हणू शकता असं बांधावं लागायचं. नेमकं ज्या दिवशी चुकून म्हणजे रेग्युलर वेण्या घालायची मी आणि चुकून एखाद्या दिवशी जर वेण्या घातल्या नाही कंटाळा आल्यामुळे नेमके हमखास त्या दिवशी छड्या बसायच्या. मग असं वाटायचं अरे यार आपण आज वेण्या घालायला पाहिजे होत्या. तर असं म्हणजे त्यावेळेस आणि केसांची पण निगा छान राहायची वेण्या घातल्यामुळे. पण त्यावेळेस असं वाटायचं कशाला हे कंपल्सरी आहे. तर असा राग यायचा त्यावेळेस. पण ज्या वेळेस वेण्या घालायचं त्यावेळेस केसांची हेल्थ पण छान राहायची. आणि नंतर कॉलेजला गेल्यानंतर ज्यावेळेस एक सिंगल वेणी घालायची किंवा केस मोकळे सोडायचो तिथून पुढे केसांची खूप गळती सुरू झाली. मग असं वाटायचं आपले जे शाळेचे दिवस होते तेच छान होते आणि आता पण तसंच वाटतंय. लहानपणी म्हणजे एकदम शाळेत असताना 1ली ते 7वी मध्ये असताना मधल्या सुट्टीत आम्ही कपच्या पाणी किंवा खडे खेळायचो, चांफुल्या खेळायचो. तर त्याची एक म्हणजे खूप छान अशी मज्जा यायची. आम्ही असं ग्रुपनी बसायचो आणि त्यामध्ये असं चांफुल्या वगैरे खेळायचो. तर खूप छान वाटायचं त्यावेळेस. हायस्कूलला असताना पीटीच्या तासाला ग्राउंडवर घेऊन जायचे. तर पीटीच्या तासाला आम्ही सर्व मुली वेगवेगळ्या मालिकांवर, पिक्चरवर असं छान गप्पा मारत बसायचो. असं वेगवेगळ्या गाण्यांच्या भेंड्या खेळायचो. ती एक मज्जा खूप छान होती त्या वेळेची. तर शाळेमध्ये वर्गामध्ये घुसताना एक जण विचारायचा आत येऊ का सर आणि त्याच्या मागे 10-12 जण बिना विचारताच घुसून जायचे. शाळेमध्ये आम्हाला भात असायचा. तर भात खायचं सोडून जी भाताची खरवड असते ती आम्ही त्या भातावाल्या ज्या मामी असायच्या त्यांच्याकडून म्हणजे खूप म्हणजे कधी कधी मिळत नव्हती. तर असं सर्वजण एकदम भांडणं करून म्हणजे गोंगाट करून ती खरवड मिळवण्याचा जो प्रयत्न होता ना ती एक वेगळीच मज्जा होती. कधी कधी वर्गामध्ये बसायचा कंटाळा आला ना तर असं कारण शोधायचो. सर, मॅडम, हिच्या पोटात दुखतंय, हिच्या मी शेजारीच राहते, हिला घरी घेऊन जाऊ का मी. मग ते ज्या वेळेस अभ्यास चेक व्हायचा किंवा काही शिक्षा द्यायची असेल तर अचानक छडी सापडत नसेल तर सर सांगायचे की शेजारच्या वर्गातून घेऊन या. पण वर्गामध्ये असं एखादं आगाऊ असायचं की ते मध्येच म्हणायचं सर माझ्याकडे नाही का ही लोखंडाची पट्टी आहे, देऊ का मी. एखाद्या दिवशी जर चुकून होमवर्क केलेला नसेल तर एखादे 2 वर्गात असे आतंकवादी असायचे की ते लगेच म्हणायचे सर आज होमवर्क नाही चेक करायचा. अभ्यास जर कधी कंप्लीट नसेल ना तर ही 2 कारणं फिक्स असायची. एक म्हणजे मॅडम मी अभ्यास केला होता हो पण माझी वही ना घरी राहिली. आणि दुसरं म्हणजे अहो मॅडम रात्री लाईटच नव्हती म्हणून तर अभ्यास केला नाही. शाळेत जर कुणासोबत भांडण झालं ना तर डायरेक्ट धमकी असायची, तू शाळा सुटल्यावर फक्त भेट मग तुझ्याकडे बघते. वर्गामध्ये जर गोंगाट झाला ना तर मॅडम म्हणायच्या अरे तू उठ पुढे येऊन बस बरं. हे फिक्स असायचं. सर किंवा मॅडम यांनी अचानक जर काही प्रश्न विचारला ना तर लगेच म्हणायचं मी नव्हते, मला नाही माहिती, हिला विचारा हिला. तर शाळेत असताना पहिली सुट्टी झाली का रुमालामध्ये अशी थोडीशी पावडर आलेली असायची. ती पावडर चेहऱ्याला लावायची आणि मग त्यानंतर पूर्ण दिवसभर असं फ्रेश वाटायचं. तर हे कोणी कोणी केले कमेंट करा. लहानपणी शाळेमध्ये असताना असं वाटायचं की कधी या तुरुंगातून एकदाच बाहेर पडतोय. पण ज्या वेळेस खरंच शाळेतून कायमचं बाहेर पडलो त्यावेळेस जाणवलं की खरा स्वर्ग तर ही आपली शाळाच होती.